बऱ्याच वेळेला आमच्याकडे स्त्रिया येतात की पाळीच्या वेळेला खूप पोटात दुखत असतं, कित्येक वर्षांपासून आपल्याला ते दुखतंय असं ते सांगत असतात. त्यांना आम्ही जेव्हा विचारतो की मग ह्याच्यावरती तुम्ही कोणाला दाखवलं का, काही ह्याच्या आधी ट्रीटमेंट घेतली आहे का, त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं उत्तर येतं की हो, आम्ही आमच्या जनरल फिजिशियनला दाखवलं होतं, अमुक तमुक गायनेकोलॉजिस्टकडे आम्ही गेलो होतो, त्यांनी आम्हाला काही पेन किलर्स दिली होती, त्या पेन किलरनी तेवढ्यापुरतं तात्पुरतं बरं वाटतं. पण जेव्हा मी बरं वाटतं म्हणते त्यावेळेला ते पूर्णपणे बरं वाटतं असं नाहीये. एक 10% कमी झालं माझं पेन सर, 20% कमी झालं माझं पेन सर, असा रिस्पॉन्स पेशंट्सकडनं येतो. जेव्हा अशा प्रकारचा रिस्पॉन्स येतो की जनरल ॲनाल्जेसिक्स आपण जी घेतोय, वेदना कमी करण्याकरताची जी औषधं घेतोय, त्याच्याने जर खूप फरक पडत नसेल तर आपल्याला त्याच्यात आणखीन खोलात शिरावं लागतं. कधी-कधी एंडोमेट्रियोसिस, ॲडेनोमायोसिस नावाचा आजार असू शकतो आणि तो आपण मिस करतोय असं होऊ शकतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपल्याला तपासण्या करायला पाहिजेत आणि अशा प्रकारचा आजार आहे असं जर आपल्याला लक्षात आलं तर फक्त पेन किलरने फरक पडणार नाहीये. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला घ्यायला लागते. सुदैवाने खूप चांगल्या प्रकारची औषधं आता आपल्याकडे उपलब्ध आहेत की जी औषधं घेतल्याने आपल्याला एंडोमेट्रियोसिस आणि ॲडेनोमायोसिस सारख्या आजारांनी होणारा जो पेन आहे तो पेन आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो आणि आपलं आयुष्य, जीवन आणखीन जास्त आनंददायी करू शकतो.